नाताळच्या सुट्ट्या आणि डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातील सलग सुट्ट्या यामुळे कोल्हापूर शहर आता पर्यटकांनी फुललेलं आहे। 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरामध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे। भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून कर्नाटक असू दे, गोवा असू दे, गुजरात असू दे, विविध ठिकाणाहून भाविक श्री अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय डिसेंबर महिन्याच्या ख्रिसमसच्या सुट्ट्या असू देत व 31 डिसेंबरच्या सुट्ट्या असू देत, या सुट्टीच्या कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हे भाविक आलेलं आपल्याला पाहायला मिळतात। महालक्ष्मी मंदिर परिसर आहे हा अक्षरशः गर्दीने फुलून निघालेला आहे असं आपल्याला चित्र पाहायला मिळते। काल जर पाहिलं तर एका दिवसामध्ये जवळपास 82,193 लोकांनी देवीचे दर्शन घेतल्याचं मंदिर व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले। त्याचबरोबर दिवसेंदिवस येत्या 5 दिवसात ही गर्दी वाढत जाणार आहे। माझ्यासोबत आता इथे आलेले काही भाविक आहेत, त्यांच्याशी आपण थोडी बातचीत करूयात। काय सांगाल दादा, कुठून आलाय तुम्ही आणि कोल्हापूर कसं वाटलं, देवीचं दर्शन तुम्ही आज घेतलंय? मी नांदेडून आलो देवीचे दर्शनसुद्धा झाले, फक्त नियोजनासाठी थोडी खूप गर्दी बी आहे, अजून काही नाही। दर्शन चांगल्या प्रकारे झाले, हेच देवीच्या अंबाबाईला प्रणाम करतो साष्टांग। कोल्हापुरात आणखीन काय काय पाहिलं तुम्ही? कोल्हापुरात अजून सध्या तर काही नाही, पण आता इथून दर्शन झाले, तिथून पुढे आता जाणार आहेत। काय मठ आहेत म्हणतात, म्युझियम वगैरे असं काही असल्यामुळं। बरं, देवीला अंबाबाईला पहिल्यांदाच आलाय की तुमची? नाही, पहिल्यांदाच आलो अंबाबाईला, नांदेडून आलेलो आहे, पहिल्यांदाच आलेलो आहे। साष्टांग नमस्कार। छान वाटलं का? हां, बऱ्यापैकी अंबाबाईचं दर्शन झाले, लोक जत्रा वगैरे सगळं काही व्यवस्थित वाटलं। अशा प्रतिक्रिया आपण पाहतोय। तर आणखीन काही नागरिक भाविक माझ्यासोबत जोडतील, त्यांच्याशी आपण बोलूया। नेमकं कोल्हापूर त्यांना कसं वाटतंय, कसं भावतंय? कोल्हापुरात अंबाबाई देवीचं दर्शन घ्यायला आलाय, कसं वाटतंय, कुठून आलाय? नमस्कार, मी नंदन रहाणे नाशिकवरून आलेलो आहे आणि श्री महालक्ष्मीच्या किंवा अंबाबाईच्या दर्शनाला वेळोवेळी त्या ठिकाणी येत असतो। हा परिसर हा महाराष्ट्रामधला सर्वात प्रसन्न परिसर आहे। इथे आलं की त्या ठिकाणी मानवी जीवनातलं सगळं चैतन्य, उत्साह, आनंद हा त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि वर्षाचे 12ही महिने या प्रांगणामध्ये आनंद फुललेला असतो। त्या आनंदाचा वाटा आपल्याला मिळावा यासाठी जगभरातले लाखो भक्त हे इथे येतात आणि मी पण त्यापैकीच एक आहे। आणि महालक्ष्मीचं दर्शन जवळून हो किंवा लांबून हो, त्या ठिकाणी त्याचा आनंद आणि त्याचं पुण्य हे आपल्याला मिळतं अशी माझी श्रद्धा आहे। नाशिक म्हणजे देवनगरीच आहे जणू काही। त्या ठिकाणी 3.5 शक्तिपीठापैकी एक वणीची सप्तशृंगी देवी आहे आणि दुसरं हे महालक्ष्मी, आमची करवीरची अंबाबाई देवी। काय एकच मिनिट आहे इथं। महाराष्ट्रामध्ये शक्तीची जी 3.5 पीठं आहेत त्यापैकी एक पूर्ण पीठ हे कोल्हापूरचं आहे आणि आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये वणी नांदुरी गडावरती श्री सप्तशृंग भगवती आहे। या सगळ्याच ठिकाणी लाखो लोकांची श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा पिढ्यानपिढ्यांची श्रद्धा आहे। या श्रद्धेसाठी त्या ठिकाणी माणसं अनंत कष्ट सोसून, हालापेष्टा सोसून इथपर्यंत येतात। याचं कारण काहीतरी आयुष्यामध्ये त्यांना प्रचिती आलेली असते। आमचा वणीचा जो डोंगर आहे तिथे सुद्धा अशा प्रचितीच्या शेकडो कहाण्या ऐकायला मिळतात आणि इथे सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतं। ही करवीर नगरी अत्यंत भाग्यवान नगरी आहे की थेट शिलाहार राजांचं कुलदैवत हे आजही त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देतं आहे। आमच्या नाशिकमध्ये अशी अनेक दैवतं आहेत, त्यापैकी वणीचं जे देवस्थान आहे ते उत्तर महाराष्ट्रातल्या, गुजरातमधल्या आणि नेमाड प्रांत मध्य प्रदेशमधल्या या सगळ्या ठिकाणच्या लक्षावधी कुटुंबांचं दैवत आहे। त्यांना देखील प्रचिती आलेली आहे आणि त्यामुळेच संत सज्जनांपासून आजकालच्या कवींपर्यंत सर्वांनी या देवदेवतांची अत्यंत मनपूर्वक उपासना केलेली आहे। मी सुद्धा एक छोटासा कवी आहे आणि त्यामुळे मी पण वेळोवेळी त्या ठिकाणी येऊन इथला आनंद घेत असतो। कुठून आलाय, कसं वाटलं देवी अंबाबाई मंदिर कोल्हापूर? आम्ही सध्या धाराशिवून आलतो। एक नंबर मंदिर आहे, मला खूप आवडलं आणि दर्शन बी एक नंबर झालं आहे। कोल्हापुरात आणखीन काय काय पाहिलंस तू? मी आत्ता इकडे पहिल्यांदा आलो आहे, देवी दर्शन पहिलं केलं, आता पुन्हा पाहायला जायचं, आता ते पॅलेस पाहायला जायचं आता। म्हणजे कोल्हापुरात जेव्हा सकाळी आलास तेव्हा कोल्हापूर कुठेतरी भावलं का तुला, बाबा आहे काहीतरी बघण्यासाठी कोल्हापूर? हां,
चांगलंच आहे कोल्हापूर. खूप ऐकण्यात आले कोल्हापूर चांगलं आहे म्हणून. इथलं वातावरण हे चांगलं आहे, त्यासाठी बघावं म्हणलं. दक्कनच्या ज्योतिबाला सोय घेऊन जाऊन आलो आम्ही, दुसरीकडे आलो. काय सांगाल आज तुम्ही देवी अंबाबाईचं दर्शन घ्यायला आले, कसं वाटतं? नमस्कार, मी स्वाती कुलकर्णी. आज मार्गशीर्षातली द्वादशी पण आहे आणि शुक्रवार शेवटचा असल्यामुळं कोल्हापूरली जी महालक्ष्मी अंबाबाई आहे तिला खूपच गर्दी आहे आणि एक धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याला एक आईला भेट द्यावी म्हणून येतात आणि मी कोल्हापूरचीच आहे. गेली 25 वर्ष सेवेत आहे. माझी मुलं पण इथंच असतात, त्यावेळा चांगलं वाटते. आज गर्दी झाल्या, विविध राज्यातील विविध ठिकाणाहून भाविक आले, परराज्यातून आले. त्या गर्दीमध्ये नियोजन व्यवस्थित आहे का? नियोजन सगळं व्यवस्थित आहे, सुरक्षा आहे, तसं कोणालाही सोडत नाहीत आणि सगळा स्टाफ चांगला आहे, सगळे गुरुजी चांगले आहेत, आपलं आपलं काम व्यवस्थित करतात सगळेजण. असं काही वशिलेबाजी किंवा काही नाही, कारण का मी पण इथं एक पुजारी किंवा म्हणजे आमचे सेवक आहेत मुलं बिलं, त्यामुळे काय सगळं चांगलं आहे. धन्यवाद. काय सांगाल, तुम्ही कुठून आलाय, कसं वाटलं कोल्हापुरातून? कोल्हापूर एकदम छान झालं. आम्ही रामेश्वरहून आलो. प्रथम आम्ही नांदेडहून बसलो, रामेश्वरला गेलो, रामेश्वर दर्शन घेतलो. 3 दिवस गेलो. संपूर्ण समुद्र सपाटी बघितली आणि समुद्र सपाटी बघितल्याच्या नंतर आम्ही तिथून परत देवदर्शन केलं. दर्शन पुन्हा इथं कोल्हापूरला आलो. पुन्हा कोल्हापूरच्या देवीचे दर्शन एकदा पूर्ण चांगल्या प्रकारे आम्हाला दर्शन मिळालेलं आहे, योग्य प्रकारे मिळालेलं आहे. आम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास झाला नाही. इथून आम्ही आता पंढरपूरला जाणार आहे आणि पंढरपूरचं दर्शन करून परत आम्ही परळीला दर्शनासाठी जाणार आहे आणि परळीचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही नांदेडला परत जाणार आहे. कोल्हापूरमध्ये आला, मंदिर व्यवस्थापनाने व्यवस्थित सोय केलेली तुमच्यासाठी, रांगेत होतासा काही त्रास वगैरे काही? आम्ही इथे आल्याच्यानंतर प्रशासनाने आम्हाला योग्य ते रांगेत दर्शन दिलेलं आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आणि इथं आम्हाला योग्य प्रकारची राहण्याची सोय झालेली आहे. आपल्याला खाण्याची वाजता टोपण पण मिळालेलं आहे. इथल्या खाण्याची हे टोपण पण मिळालेलं आहे मला खाण्याचं. आणि मला आता मी थोड्या वेळानं जेवायला जाणार आहे, महाप्रसाद घेणार आहे मी. आलाय तुम्ही, कसं वाटलं कोल्हापूर, कशी व्यवस्था आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये? आम्ही बीड जिल्ह्यातून आलोत, माजलगाव या तालुक्यातून आलोत. अंबाबाईचे दर्शन आलोत. अंबाबाईला हेच मागणं केलं की पूर्ण महाराष्ट्राचं, भारताचं, सर्वांचं कल्याण कर. शेतकरी राजा, बळीराजा यांना सुखी ठेव. आणि थोडं पार्किंगचा प्रॉब्लेम आहे इथं, पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम, बाकी काही नाही आहे. बाकी सगळे व्यवस्थित दर्शन होतं आहे. प्रसाद पण घेतला आहे आम्ही आणि अंबाबाईची कृपा सगळ्यांवर राहावं हीच इच्छा आहे. धन्यवाद. कोल्हापूर कसं वाटलं तुला? चांगलं. काय काय बघितलंस आता बघ कोल्हापूर? का पहिल्यांदाच इकडे आलेस? पहिल्यांदा आलं. पहिल्यांदा आलास, बरं वाटलंय काय? आणि काय समोर एक लेप होता ते मला चांगला वाटला. चांगलं वाटलं? हां. आणखीन काय काय बघितलेस काय? नाही. बघायला जाणार? हां. तुम्ही सांगा, काय कसं वाटतंय कोल्हापूर? देवीचं दर्शन घेतलंय तुम्ही? नमस्कार, मी संभाजीनगरहून आलेले. मी खास म्हणजे आमचा टूरच आलेला आहे, फॅमिलीच सगळे पूर्ण आम्ही ज्योतिबा केले. आता हे कोल्हापूर करायलेत, गर्दी असल्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतोय, कारण आम्हाला पुढचा पण दौरा करायचा आहे ना. बाकी व्यवस्था ठीक आहे, पण त्यांनी अरेंजमेंट चांगली करायला पाहिजे, की रांगी शिस्तप्रिय पाहिजे, बस एवढंच. महालक्ष्मीच्या चरणी एवढी सांगेन की पूर्ण फॅमिलीला आमच्या सुखी ठेवू. तर आपण बघितलं की माझ्यासोबत हे काही भाविक होते जे परजिल्ह्यातून, परराज्यातून आलेले होते. अत्यंत चांगलेपणाने आणि व्यवस्थितरित्या देवी अंबाबाईचं दर्शन त्यांना झालेलं आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येते. आणि मंदिर प्रशासनाने देखील चोख सुविधा आणि बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये. कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.